नमस्कार, अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चायनीज राईस नूडल्स, चाऊमिन आणि इंडो चायनीज असो किंवा चायनीज पदार्थ असो, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही? तर हे ऐकूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल. तर चला तर बनवूया चायनीज राईस नूडल्स. तर राईस नूडल्स कसे असतात मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असे असतात. मी हे 2 पॅक घेतलेले आहेत. जसे जे आपण मॅगीचं पॅक घेतो त्याच्यामध्ये पण असे वेगवेगळे पॅक येतात. म्हणजे काही ह्याच्यात 4 येतात. तुम्ही मोठं घेतलं तर त्याच्यात जास्त पॅक येतात नूडल्सचे आणि छोटे घेतलं तर कमी. तसंच हे पण पॅक असतं मोठं, त्याच्यात असे नूडल्सचे पॅक येत असतात. तर हे मी चायनीज स्टोर्समधून बाय केलेले आहेत. तर चला आपण आता बनवूया. तर यासाठी आपल्याला पाहिजे आहे ऑरेंज ढोबळी मिरची, येलो ढोबळी मिरची आणि रेड ढोबळी मिरची, ग्रीन ढोबळी मिरची. आपल्याला गाजर पाहिजे आहे आणि कांदा पण लागणार आहे. आपण आता ढोबळी मिरची, कांदा आणि गाजर सगळे कापून घेऊया. बघा किती अगदी ताज्या ताज्या मिरच्या आहेत, पाहिल्यात? आणि अगदी मोठी मोठी साईज आहे ही. या ठिकाणी आपण ही ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही येलो कलरची मिरची आहे आणि आपण अर्धीच घेणार आहोत. आणि बारीक बारीक कापायची, खूप जाड जाड नाही. हे बघा असे. ही पिवळ्या ढोबळी मिरचीपेक्षा जास्त मोठी, तर ही अजूनच आपण कमी घेणार आहोत. आपण आता ही ऑरेंज कलरची घेणार आहोत. आणि हा आता ग्रीन कलर. हे बघा. तर या ठिकाणी आपल्या ह्या ग्रीन, ऑरेंज, रेड आणि ही येलो कलरची अशा ह्या आपल्या ह्या चिरून झालेल्या आहेत सगळ्या ढोबळ्या मिरच्या. हे बघा. या ठिकाणी आपण चिरलेल्या सगळ्या ढोबळी मिरची ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे, त्याचं साल वगैरे काढून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. आपण आता हा लांबट आकारात चिरून घेणार आहोत अशा प्रकारे. हे बघा. आणि हा असा मोकळा करून घ्यायचा आहे आपण. तर हा मोठा कांदा होता म्हणून मी अर्धा घेतलेला आहे. तुमचा जर छोटा असेल तर तुम्ही 1 कांदा घ्या. या ठिकाणी हा गाजर घेतला आहे, त्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलं आहे. तर असे 4 भाग करून घ्यायचे प्रथम, म्हणजे आपल्याला बारीक चिरायला सोपं जातं. असे चपटे चपटे बारीक असे काप करायचे, अगदी पातळ असे काप. हे बघा असले अगदी पातळ. हे बघा
किती सुंदर असे पातळ पातळ काप आपण करून घेतलेत गाजराचे सुद्धा. तुम्ही पत्ता कोबी घेऊ शकता. मी हा लेटस घेत आहे, म्हणजे सॅलड म्हणून हा खाण्यासाठी वापरतात. तर आपण हा सुद्धा कापून घेणार आहोत. जसा कोबी कापतो की तसाच कापून घ्यायचा आपण. हे बघा, असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी स्प्रिंग ओनियन कापून घेतलेला आहे, म्हणजेच कांद्याची पात या ठिकाणी मी कापून घेतलेली आहे बारीकशी. ही चायनीज प्रत्येक पदार्थामध्ये वापरली जाते. जो पण चायनीज पदार्थ बनवला जातो त्यात याला खूप महत्त्व असतं, कांद्याच्या पातीला. तर आपण ही सुद्धा कापून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तयारी करून घेतलेली आहे चायनीज राईस नूडल्स बनवण्यासाठी. चाऊमिन बनवायचं आपल्याला राईस नूडल्सचं. किती सुंदर दिसतंय की नाही, मस्तच. नमस्कार, अमृत खजाना मराठी रेसिपी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण चायनीज राईस नूडल्स बनवणार आहोत, चाऊमिन. आणि चायनीज पदार्थ म्हटलं की सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटतं, हो की नाही? तर इंडो चायनीज आपण बनवूया, हो की नाही? या ठिकाणी मी एक मोठंसं भांडं घेतलेलं आहे. त्याला साईडला मूठसुद्धा आहेत पकडण्यासाठी. आणि आपण आता गॅस ऑन करूया. यात आपण आता पाणी घालूया. अजून थोडं पाणी घालूया आणि आपण हे छानपैकी उकळू द्यायचं आहे. या ठिकाणी पाणी उकळलेलं आहे, तर या ठिकाणी आपण यात ऑलिव्ह ऑइल घालूया थोडं. आणि आपण आता ह्या नूडल्स यात घालणार आहोत. आणि ह्या खूप उकळू द्यायच्या नाही आहेत, म्हणजे सेपरेट झालं की काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे हक्का नूडल्स वगैरे असतात ना बाकीच्या, त्याच्यासारखं याला खूप वेळ उकळू द्यायचं नाही. 8 मिनटं 10 मिनटं ठेवतो की नाही, तर तेवढा वेळ आपल्याला ह्या नूडल्सला ठेवायचं नाही आहे. हे बघा, आता हे सेपरेट झालं, हो ना? हे बघा, याला अजिबात वेळ लागत नाही असं सेपरेट व्हायला. हे बघा, फक्त 2 मिनटं आपल्याला याला ठेवायचं आहे. तर हे बघा, हे झालेच आपले. आता आपण आता हे नितरून घेऊया. पाणी घालायचं थंड. या ठिकाणी मी मोठा असा कढई घेतलेला आहे. याला वॉक म्हणतात इंग्लिशमध्ये. मोठासा वॉक असा घेतला, नॉनस्टिकचा आहे. तुम्ही तुमच्याकडे लोखंडाचा वॉक असेल तर तुम्ही तो घ्या. वॉक म्हणजे काय, कढई. यात मी आता ऑलिव्ह ऑइल घालणार आहे. तुमच्याकडे जे तेल आहे ते तुम्ही ते वापरू शकता. आणि जास्त नाही घालायचं आहे. ओनियन घालणार आहोत आणि हलकं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हा काही खूप ब्राऊन वगैरे करायचा नाही कांदा. या ठिकाणी आपण कांदे हे हलकेसे परतून घेतलेले आहेत. यात आपण बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला अद्रक घालणार आहोत. तर हा मोठा टेबलस्पून एक घ्यायचा आहे, म्हणजे भरपूर घालायचा, छान टेस्ट येते.
आणि हे पण आपण हलकंसं परतून घेणार आहोत. या ठिकाणी आपण अद्रक लसूण परतून घेतलेला आहे. आपण आता यात मिरची घालूया, ही कापलेली सगळी. हे लेटेस पण घालूया. याच्याऐवजी तुम्ही कोबी घालू शकता. आणि आपण आता हे हलकंसं परतून घ्यायचं आहे. रेस्टॉरंटमध्ये कसं करतात माहिती आहे तुम्हाला, तिथे मोठी शेगडी असते गॅसची. असं करायचं. असं करायचं. तर हे बघा, या ठिकाणी आपले हे छान परतून झालेले आहे. हे नूडल्स घालणार आहोत आपण. यावर आपण आता थिक सोया सॉस घालणार आहोत. हा एक छोटा चमचा घालायचा आहे, जास्त नाही. नंतर अरोमॅट पावडर घालणार आहोत. तर ही सुद्धा जास्त नाही घालायची, थोडी अशी घालायची. व्हाईट पेपर घालूया थोडं. व्हाईट पेपर आणि ब्लॅक पेपर. व्हाईट पेपर म्हणजे मिरी, व्हाईट मिरी पावडर, आणि ब्लॅक पेपर म्हणजे ब्लॅक मिरी पावडर. थोडीशी, जास्त नाही घालायची. आणि आता हे हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. चला, आपण आता हा लिक्विड सोया सॉस घालूया थोडं. तर अजिनोमोटो घालूया आपण थोडंसं. याला MSG म्हणतात. हे आपण काही रोज नाही खात. तुम्ही जर सारखे नूडल्स बनवत असाल तर तेव्हा मात्र नका घालू. पण याने खूप छान टेस्ट येते. चायनीज जे पदार्थ असतात, चायनीज लोक जे बनवतात पदार्थ, त्याच्यामध्ये अजिनोमोटो वापरत असतात. वाव, काय मस्त वास आलाय. झाल्या. या ठिकाणी राईस नूडल्स, चाऊमिन बनवून झालेले आहेत, अगदी सुंदरशा. अगदी सुंदर, इतका छान वास सुटलाय. हा 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 हा, मस्त. हे बघा, या ठिकाणी आपले ह्या गरमागरम राईस नूडल्स बनवून तयार झालेले आहेत. चाऊमिन बनवून झालेले आहेत. इतका सुंदर असा वास सुटलेला आहे. आपण आता टेस्ट करूया. हे बघा कसं दिसतंय बघा. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, दिसलं? पैकी स्प्रिंग ओनियन घालूया अजून. हे बघा किती सुंदर. वाव, दिसतात पण अगदी सुंदर, आणि तसंच त्या चविष्ट पण आहेत. आपण आता टेस्ट करूया. याने येतं का खाता? एकदम यम्मी झालेत. मस्तच, खूप छान. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडतील. मस्तच. तुम्ही ह्या चायनीज राईस नूडल्स नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि काही लोक म्हणजे ॲक्च्युली फक्त भाज्या घालतात आणि थोडासा सॉस घालतात आणि ॲरोमॅट पावडर घालतात. ॲरोमॅट पावडरला गार्लिक पावडर पण म्हणतात, पण हे याच्यामध्ये बऱ्याच काही वस्तू असतात ॲरोमॅटमध्ये. आणि ती गार्लिक पावडर असते, त्याच्यात फक्त गार्लिक पावडर असते, आणि त्यामुळे वेगळीच अशी छान टेस्ट येते. खूपच सुंदर झाल्यात ह्या. तर तुम्ही नक्की बनवून बघा. कधी कधी वेगळं खावं असं वाटतं, हो की नाही? तर तुम्ही ह्या राईस नूडल्स नक्की बनवून बघा, चाऊमिन नक्की बनवून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुमच्या कशा बनल्यात राईस नूडल्स तेही मला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्या रेसिपीबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की मला विचारा. मी तुम्हाला त्याचं नक्कीच उत्तर देईन. आणि नक्की बनवा, प्रेमाने बनवा, प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला. माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. धन्यवाद.